आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते परिणय फुकेजी. परिणय भाऊ, उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आहे राम मंदिरमध्ये रामनगरच्या, कसं बघता तुम्ही? नाही, मला असं वाटतं उद्धवजींना बुद्धी थोडी उशिरा सुचली आणि जर 2019मध्ये जर ते प्रभू श्रीरामांची आठवण करून घेतली असती, प्रभू श्रीरामच्या चरणी ते आले असते, तर मला असं वाटतं त्यांच्या पक्षाची आणि त्यांची ही या प्रकारची गत झाली नसती. निश्चितच 2019मध्ये आज रामनगर चौकात ते येऊन राहिले, त्यांचं स्वागतच आहे. पण त्या बाजूलाच 2 मिनिटाच्या अंतरावर फडणवीस साहेबांचं घर आहे. जर 2019मध्ये तिथेहून जर नतमस्तक झाले असते तर पुढचे 2 पिढे ते सत्तेमध्ये राहिले असते, हे निश्चितच आहे. अयोध्येच्या राम मंदिरात जी दानचोरी झाली त्याचा निषेध करण्यासाठी त्यांचं आंदोलन आहे. त्यासाठी त्यांनी राम मंदिर निवडलेलं आहे, ज्या राम मंदिराचे सदस्य, आजीवन सदस्य फडणवीसजी आहेत. निश्चितच फडणवीस साहेब तिथे आजीवन सदस्य आहे, मी तिथे आजीवन सदस्य आहे. आणि एका अर्थी मला असं वाटतं उद्धव ठाकरेजी रामनगरमध्ये त्या मंदिरात फडणवीस साहेबांची मनधरणी करण्यासाठी येऊन राहिले, असं जर याचं जास्त लोकांच्या मनात ही चर्चा आहे. आणि काहीतरी म्हणून का जवळ आहे आणि फडणवीस साहेबांचं त्या राम मंदिरासोबत अनेक लहानपणापासून तिथे संबंध आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना प्रभू श्रीराम तर आशीर्वाद देणार, सुबुद्धी देणारच, पण फडणवीस साहेब मला असं वाटतं त्यांना आशीर्वाद देणार. विदर्भ निवडला, नागपूर निवडलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या 2 किलोमीटर अंतरावरचं आहे ते सदस्य असलेलं मंदिर निवडलं त्यांनी. निश्चितच मी तेच तुम्हाला सांगतो की प्रभू श्रीरामांची म्हणजे प्रभू रामरक्षा सूत्र म्हणण्यापेक्षा हे मला असं वाटतं स्वतःची उभठा रक्षा सूत्र म्हणण्याकरता तिथे आलेले आहे. स्वतःच्या रक्षणाकरता ते तिथे आलेले आहे आणि स्वतःचं पक्ष रक्षणाकरता आलेलं आहे. माझं त्यांना हीच या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच सूचना आहे की त्यांनी आत्मचिंतन करून आपले लोक का सोडून जाऊन राहिले ही नौटंकी करण्यापेक्षा आणि या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी आपले लोक का सोडून गेले, त्यांनी हिंदुत्व सोडलं म्हणून त्यांचे लोक सगळे त्यांना सोडून गेले, हे वास्तविक चित्र त्यांनी त्याच्यावर विचार करावा, मंथन करावं. शेवटचा प्रश्न माझा आहे, विदर्भाकडे ठाकरे गटाचं कायम दुर्लक्ष राहिलं. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हेच फोकस आहे. आता आंदोलन इथनं करत आहे, पक्षाला फायदा होईल त्यांच्या, कारण हा भाजपचा गड आहे विदर्भ. बघा, असं आहे, या प्रकारच्या नौटंकीने कधीच काही फरक नाही. कोणताच पक्ष नौटंकीने मोठा होत नाही. आणि या प्रकारचं ज्या प्रकारची ते नौटंकी करताय हे कोणतेही हिंदू त्याला स्वीकारणार नाही. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.